नमस्कार, मी अविनाश पाठक. प्रतिध्वनीच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. प्रेक्षक हो, काल कोकणात बहुतेक पनवेलमध्ये शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी पुन्हा एक नेहमीची टेप वाजवली की आमच्याशी युती होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात गाढवही विचारत नव्हतं. मुळात त्यांना कुत्र म्हणायचं होतं, पण त्यांचं म्हणणं कुत्रा इमानदार प्राणी असतो म्हणून मी कुत्र्याऐवजी गाढव म्हटलं. तर महाराष्ट्रात गाढवही विचारत नव्हतं. आम्ही विचारलं आणि आम्ही त्यांना मोठं केलं. नंतर ते लात मारून आम्हालाच संपायला निघाले. आता ही टेप उद्धवपंत किंवा त्यांचे जे ठरलेले हिज मास्टर व्हॉइस आहे, मग त्यात चिरंजीव आदित्य असोत किंवा संजय राऊत असोत, अरविंद सावंत असोत, अनिल परब असोत, ही जी मंडळी आहे ती नेहमीच ही टेप वाजवतात. ही टेप आता मराठी माणसाला पाठ झालेली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा हा एक विचार आला की उद्धवपंत म्हणतात ते खरंच खरं आहे का? त्याच्याच वर आज मी बोलायचं ठरवलं आहे. हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे. शिवसेनेची स्थापना झाली 1966 मध्ये आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली 1980 मध्ये. त्यामुळे आम्ही जुने आहोत आणि आमचा व्याप मोठा होता. आम्ही 1987-88 मध्ये भाजपला सोबत घेऊन मोठं केलं असा दावा हे करत असतात. पण हे सर्वच शिवसेनेचे पपेट्स एक गोष्ट विचारतात की भारतीय जनता पक्ष जरी 1980 मध्ये स्थापन झाला असला तरी त्याआधी 1952 मध्ये भारतीय जनसंघ स्थापन झाला होता. या भारतीय जनसंघाचा बऱ्यापैकी प्रसार प्रचार झाला होता. म्हणजे मला आठवतं त्या काळात 1965-66 जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली असं हे म्हणतात, त्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसंघाचे एक 7-8-10 आमदार तरी असायचे. महाराष्ट्रातून एक 2-3 तरी खासदार असायचे. आणि अगदी महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकापासून म्हणजे इकडे कोकणात रत्नागिरीपासून तर इकडे विदर्भात गोंदिया गडचिरोली पर्यंत जनसंघाचं अस्तित्व कुठे ना कुठे होतं. आणि मला आठवतं त्या काळात गोंदिया किंवा चिमूर त्या भागातून जनसंघाचे लक्ष्मणराव मानकर वगैरे लोकसभेत गेले होते. रत्नागिरीतून डॉक्टर नातू हे कधी विधानसभेत तर कधी लोकसभेत यायचे. मुंबईतून ठाण्यातून रामभाऊ म्हाळगी होते. असं भारतीय जनसंघाचं अस्तित्व त्याही काळात होतं. आणि देशातही जनसंघाचं स्थान एक निश्चित लक्षणीय असं होतं. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे सगळे जनसंघाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. 1985 मध्ये माफ करा 1975 मध्ये आणीबाणी आली. आणीबाणी 77 मध्ये संपली. त्यावेळी देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि जनता पक्षाची स्थापना केली. भारतीय जनसंघ सुद्धा या सगळ्यांसोबत सामील झाला आणि जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन केला गेला.
सुरुवातीला सगळं बरं चालू होतं. जनता पक्षाच्या वेगवेगळ्या सरकारांमध्ये भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते बऱ्याच वरच्या पदांवर कार्यरत होते. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, रमेशचंद्र अग्रवाल ही सगळी माणसं, हे सगळे नेते मंत्रिपदावर होते. महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग झाला आणि त्यात जनता पक्ष सहभागी झाला तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तर जनता पक्षाचे उत्तमराव पाटील जे आधी जनसंघाचे नेते होते ते दुसऱ्या क्रमांकावर महसूल मंत्री होते. त्या मंत्रिमंडळातही डॉक्टर प्रमिला टोपले सक्रिय होत्या. अजूनही जनसंघाचे बरेच कार्यकर्ते विविध जबाबदारीच्या खात्यांचे मंत्री होते. नंतर ज्यावेळी जनता पक्षात फूट पडली आणि त्याचा परिणाम मोरारजी देसाई सरकार पडण्यात आणि देशात मध्यावधी निवडणुका लागण्यात झाला आणि त्या मध्यावधी निवडणुकात पुन्हा काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळालं. त्यावेळी जनसंघाची जी जुनी मंडळी होती त्यांच्यावर दुहेरी सदस्यत्वाचा आरोप जनता पक्षातल्या समाजवाद्यांनी केला. म्हणून त्या वादातून जुने जनसंघाचे लोक वेगळे निघाले आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. आणि त्यानंतर लगेचच 1980 मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या महाराष्ट्राच्या, त्या निवडणुकांमध्ये विधानसभेतही जनसंघाला माझ्या आठवणीनुसार 2 आकड्यात जागा होत्या, जेव्हा की शिवसेनेचे कोणीही आमदार निवडून आले नव्हते. त्यानंतर 1984 ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाला लोकसभेत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी जागा होत्या, जेव्हा की शिवसेनेचं तिथे काहीही प्रतिनिधित्व नव्हतं. आणि त्याही वेळी भारतीय जनता पक्षाचे जेव्हा शिवसेनेचं काम हे फक्त मुंबई, ठाणे, पुणे, थोडंफार नाशिक आणि कोकणचा काही भाग एवढ्याच क्षेत्रात मर्यादित होतं, तेव्हाही भारतीय जनता पक्ष हा थेट गोंदिया गडचिरोली पासून तर इकडे अगदी रत्नागिरी पर्यंत, सावंतवाडी पर्यंत पोहोचलेला होता. आता हा सगळा इतिहास बघितल्यावर उद्धव पंतांचे किंवा त्यांच्या या चेल्या चपाट्यांचे जे विधान आहे ते त्याच्याकडे कसं बघावंसं आपल्याला वाटते ते आपणच मला सांगा. आता तरीही मग शिवसेनेशी युती का झाली? तर फक्त हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन युती झाली होती. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणारे कोणतेही राजकीय पक्ष नव्हते, जेव्हा की भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे येत होता. आणि शिवसेनेने सुद्धा त्यावेळी मराठी माणूस हा मुद्दा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन पुढे जायचं ठरवलं होतं. म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे महाराष्ट्रापुरते एकत्र आले होते. शिवसेना ही सुरुवातीपासून आक्रमक होती आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते हे थोडे मवाळ होते, गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन. आणि त्यांनी विचार केला की चला बुवा, कोणीतरी सोबतीला आहे आणि पुढे जायचं आहे, तर ससुरबाई तुझी पाठ मऊ
या न्यायाने त्यांनी शिवसेनेला अंधारात गोंजारात ठीक आहे तुम्ही मोठे म्हणताना तुम्ही मोठे असं म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने स्वतः म्हणायला सुरुवात केली आणि मुंडे महाजनांनी ते ठीक आहे तुम्ही म्हणता मोठा भाऊ तो मोठा भाऊ. एखादं लहान मूल रडत रडत म्हणते ना मीच मोठा आहे मीच दादा आहे, बाकी घरातली मोठी माणसं म्हणतात हो बाबा तूच दादा, तसा तो प्रकार असावा असं मला या क्षणी वाटते. आणि मग आम्हीच मोठे या भ्रमात शिवसेनेने सगळं काही सुरू केलं. त्यामुळे शिवसेनेने महाराष्ट्राच्या विधानसभेत जास्त जागा घ्यायच्या आणि भाजपला कमी जागा द्यायच्या हे त्यांची नाटकं सुरू झाली. सगळ्यात पहिले 1990च्या निवडणुकांमध्ये हा प्रयोग झाला. त्यावेळी सुरुवातीला विधानसभेत शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले होते, भाजपचे कमी होते, म्हणून मग विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होतं. नंतर 91 मध्ये शिवसेनेत फूट पडली, छगन भुजबळ वगैरे सगळे बाजूला झाले. मग त्या परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या गोपीनाथ मुंडेंकडे आलं. 1995 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा शिवसेनेने जास्त जागा लढवल्या, त्यामुळे मग शिवसेनेचे जास्त निवडून आले आणि भाजपचे कमी, म्हणून मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे गेलं. तोच प्रकार 99 मध्ये झाला. यावेळेसही विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडे होतं खरं, पण तरीही शिवसेनेच्या जागा या 90 आणि 95च्या तुलनेत कमी झाल्या होत्या. ठीक आहे, तरी भाजपपेक्षा थोडे जास्त होत्या म्हणून विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे राहिलं. 2004 मध्येही त्यांच्या जागा जास्त होत्या, मात्र 2005 मध्ये पुन्हा शिवसेना फुटली, नारायण राणे वेगळे झाले. तरीही शिवसेना काठावर विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाली होती. 2009 मध्ये मात्र असं झालं की जागा जास्त लढवून सुद्धा शिवसेनेचे आमदार कमी निवडून आले होते आणि भाजपचे आमदार जास्त निवडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेलं. एकनाथजी खडसे भाजपचे विरोधी पक्षनेते झाले होते. त्यानंतर मग 2014 मध्ये तर दोन पक्ष विधानसभा निवडणुकांच्या वेळेस वेगळेच झाले. भाजपने स्वबळावर निवडणुका लढवून 122 जागा जिंकल्या. शिवसेनेला जेमतेम काहीतरी 61-62 जागा मिळाल्या होत्या. नंतर मग पुढे काय काय झालं हा सगळा इतिहास प्रेक्षकांना माहित आहेच. पण या काळात बघा, साधारणतः 1980 ते 2020 हा कालखंड जर बघितला तर 1980च्या दरम्यान किंवा अगदी 90 पर्यंत सुद्धा त्यांचं अस्तित्व त्या मुंबई आणि आसपासचा परिसर हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात कुठे होता, जेव्हा की भाजपचं अस्तित्व उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा सर्व ठिकाणी होतं. म्हणजे नागपुरातून भाजपचे उमेदवार निवडून येत होते. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातूनही एक दोन का होईना पण भाजपचे आमदार निवडून येत होते. गोंदिया, भंडारा तिकडे सुद्धा भाजपची परिस्थिती निश्चित लक्षणीय होती. कोकणात सुद्धा भाजपचं काम होतं. मराठवाड्यात गोपीनाथ मुंडेंसारखा खंदा नेता भाजपचं काम सांभाळणारा होता. याच्या तुलनेत शिवसेनेचं कुठं काय नेतृत्व होतं. उर्वरित महाराष्ट्रात शिवसेना त्यावेळी शून्य होती. भाजपच्या मदतीने हळूहळू
उर्वरित महाराष्ट्रात शिवसेना वाढली आणि मुंबईत सुद्धा शिवसेना सोबत नसतानाही रामभाऊ म्हाळगी, हशू अडवाणी, तुमचे गोयल, राम नाईक ही सगळी मंडळी निवडून येतच होती ना. मग अशा वेळी महाराष्ट्रात शिवसेनेला, माफ करा, महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला गाढवही विचारत नव्हतं. मग इतक्या ठिकाणी जर कोणी विचारत नव्हतं तर त्यांचे उमेदवार कसे निवडून येत होते? जेव्हा 80 आणि 85 मध्ये तुमचं काहीही विधानसभेत अस्तित्व नव्हतं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे आमदार निश्चित होते त्याही वेळी. मग कोणी विचारत नव्हतं तर हे आमदार कसे निवडून येत होते? तुमचा जोर फक्त मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेत होता, बाकी इतरत्र तुमचं कुठे काय होतं? पण तरीही मुजोरी करायचीच की नाही आम्हीच मोठे. तीच मुजोरी आजही त्यांची कायम चालू आहे. आजही ते म्हणतात की आमच्यामुळे भाजप वाढला. मागे संजय राऊतांनी असंच विधान केलं होतं की आम्ही वृक्ष आहोत, तर भारतीय जनता पक्ष हा वेल आहे आणि वृक्षाच्या आधाराने वाढलेला हा वेल आहे. आता वृक्ष कोणता आणि वेल कोणता हे प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे, महाराष्ट्रातल्या सुजाण जनतेने ठरवायचं आहे. आणि मला वाटतं जनतेलाही हे माहीत आहे. म्हणूनच 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये ज्या शिवसेनेला आजवर कधीही स्वबळावर काय किंवा भाजपच्या मदतीने काय 100 गाठता आली नव्हती विधानसभेत, भाजपने मात्र पहिल्याच स्वतंत्र प्रयत्नात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 122 जागा जिंकल्या. दुसऱ्या वेळेस शिवसेनेशी युती केली, काही जागा सोडाव्या लागल्या, म्हणून ते 106 वर थांबले. अन्यथा जर पुन्हा स्वतंत्र लढले असते तर ते 122 पेक्षा जास्त, कदाचित 130-135 पर्यंतही पोहोचू शकले असते. तरीही शिवसेनेचा हा बालहट्ट कायम आहे की आम्हीच मोठे आहोत आणि आमच्याचमुळे भाजप मोठा झाला. ठीक आहे, त्यांनी तो बालहट्ट करावा, ते म्हणत राहतील. पण महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. त्यांना कोण मोठा कोण लहान, कोण कोणाच्या आधाराने वाढला हे निश्चित कळते आणि ते जाणूनच ते कोणत्या पक्षाला सोबत घ्यायचा हा निर्णय घेतील हे नक्की. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते निश्चित कळवा. तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, इतरांनाही तो शेअर करा. तुम्ही प्रतिध्वनीचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, केलं नसल्यास लगेच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हे सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.